अमेरिकेच्या व्हाईट हाऊस बाहेर अंधाधुंद गोळीबार, हल्लेखोरानं 15 ते 20 राऊंड फायर केल्याची माहिती. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सुरक्षित असल्याची माहिती. सिक्रेट सर्व्हिसेसकडून हल्लेखोराचा खात्मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला. विधान परिषद जागांवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असताना दिल्ली दौऱ्यामुळे चर्चांना उधाण. शिवसेना 7 जागांसाठी आग्रही असल्याची माहिती. संसद रत्न पुरस्कारांची घोषणा. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, मेधा कुलकर्णी यांना संसद रत्न. हेमंत सावरा आणि स्मिता वाघ यांनाही पुरस्कार. शेतकऱ्यांना इंधन उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा. इंजिनिअरिंग पदवी प्रवेश प्रक्रिया वेळेतच होणार. नीट पेपरफुटीचा परिणाम होणार नसल्याचे सीईटी सेलकडून स्पष्ट. विद्यार्थ्यांना संभ्रम न बाळगण्याचं आवाहन. नवी मुंबईमध्ये सोमवारपासून 10% पाणी कपात. महापालिका क्षेत्रातील विविध विभागांमध्ये आठवड्यातून 2 दिवस संध्याकाळचा पाणी पुरवठा बंद. मान्सूनची अरबी समुद्र बंगालच्या उपसागरामध्ये आगेकूच. लवकरच मोसमी वारे केरळमध्ये दाखल होणार, तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये 2 दिवस मान्सून पूर्व सरींचा अंदाज. ठाण्यामध्ये मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी. शहापूर, भिवंडी, मुरबाड भागात पाऊस. उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा. हिंगोलीमध्ये मान्सून पूर्व पावसाचा तडाखा. अवकाळी पावसामुळे वसमत, केळी बागांचं नुकसान. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला. कोकणासह कोल्हापूर आणि सांगलीला येलो अलर्ट. पुढील 3 तासांसाठी पावसाचा येलो अलर्ट जाहीर. विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज. नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. कोकणामध्ये मान्सून पूर्व सरींची हजेरी. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. रत्नागिरी आणि चिपळूणसह अनेक ठिकाणी पाऊस. उष्णतेच्या लाटेमुळे विदर्भवासियांच्या अंगाची लाहीलाही. आज आणि उद्या अकोला, अमरावती, वर्ध्याला उष्णतेचा रेड अलर्ट, तर नागपूर आणि चंद्रपूरकरांची पुढील 3 दिवस होरपळ. राज्यातील धरणांमध्ये केवळ 30% पाणीसाठा शिल्लक. पुणे विभागात सर्वात कमी 22% इतका पाणीसाठा. कडक उन्हामुळे जलसाठ्यात झपाट्यानं घट. वाशिममध्ये डिझेल टँकरचा अपघात. कारंजा मूर्तिजापूर मार्गावर डिझेल टँकर उलटला. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात. जखमी चालकावर रुग्णालयात उपचार सुरू. परभणीमध्ये पेट्रोल पंपावर तुफान राडा. मानवत तालुक्यातील कैलास पेट्रोल पंपावर राडा. प्लास्टिक कॅन आणि लाठ्यांनी मारहाण. मावळच्या तळेगावमधल्या मंदिरामध्ये चोरी. तुळजाभवानी मंदिरात देवीचा चांदीचा मुकुट चोरानं चोरून दिला. देवीचं दर्शन घेऊन चांदीचा मुकुट चोरला. डोंबिवलीच्या पलावा भागात 21 नायजेरियन ड्रग तस्करांना बेड्या. नाव बदलून आलिशान सोसायटीमध्ये करत होते वास्तव्य. ईशा शर्मा मृत्यू प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून दखल. 25 मे रोजी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार. चीनच्या शांग्सी प्रांतामध्ये कोळसा खाणीमध्ये भीषण स्फोट. दुर्घटनेमध्ये 82 कामगारांचा मृत्यू. 9 जण बेपत्ता. स्फोटाचं नेमकं कारण मात्र अस्पष्ट.